नेक्स्ट चॅप्टर कन्सिडर करायचं आहे तो म्हणजे अँटी सायकॉटिक ड्रग्स, ज्यांना न्यूरोलेप्टिक्स असं सुद्धा म्हटलं जातं. सो डेफिनेशन म्हणजे अँटी सायकॉटिक ड्रग्स और न्यूरोलेप्टिक्स यांचं डेफिनेशन म्हणजे हे ड्रग्स थेरप्युटिक इफेक्ट्स दाखवतात सायकॉसिससारख्या कंडिशन्समध्ये. सो जिथे मेनली शिझोफ्रेनिया ही एक टाईप आहे सायकॉसिसची. सो मेनली शिझोफ्रेनियाच्या ट्रीटमेंटसाठी हे ड्रग वापरले जातात. कमिंग टू द क्लासिफिकेशन, फर्स्ट क्लास ऑफ फिनोथायझिन्स. फिनोथायझिनमध्ये साईड चेन कोणती आहे याच्यावरती अगेन इट इज सब क्लासिफाईड. अलिफॅटिक साईड चेन कंटेनिंग कंपाऊंड्स आर chlorpromazine, triflupromazine. Next is piperidine side chain, thyroidazine. Piperazine side chain containing phenothiazines are trifluperazine and flufenazine. Second class आहे butyrophenones. Examples haloperidol, trifluperidol, penfluridol. Third is thioxanthins, flupenthazole is example. आणि next class is other heterocyclics like pimozid and loxapine. फिफ्थ अँड द लास्ट क्लास इज एटिपिकल अँटीसायकॉटिक्स. याच्यामध्ये रिसेंटली इंट्रोड्यूस केलेले ड्रग जे अनयुज्युअल मेकॅनिझम्स फॉलो करतात. से फॉर एक्झाम्पल फ्लोझॅपिन, रिस्पेरेडोन, ऑलनझेपाइन, क्वेटियापिन, अरिपायप्राझोल, झिप्रॅसिडोन, अमिसल्पिराइड अँड झोटॅपिन. ओके, सो या चॅप्टरमध्ये क्लोरप्रोमाझिन हा पर्टिक्युलर ड्रग डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. त्याची पर्टिक्युलर फार्मोकॉलॉजी इज अ prototype drug. So coming to the pharmacological actions, first CNS वरती तर नॉर्मल इंडिव्हिज्युअल्स आणि सायकॉटिक इंडिव्हिज्युअल्स ह्यांच्यामध्ये थोडीशी डिफरंट ॲक्शन्स आहेत. सो नॉर्मल इंडिव्हिज्युअल्समध्ये इनडिफरन्स टू सराउंडिंग. सो पर्सन बिकम्स इनडिफरंट टू व्हॉट इज गोइंग ऑन इन दी सराउंडिंग. थॉट अफेक्ट होतात कुठेतरी. सायकोमोटर स्लोईंग होऊन जातं. इमोशनली पर्टिक्युलर पर्सन थोडासा क्वायट राहतो, आयसोलेटेड राहतो किंवा इनिशिएटिव्ह घेत नाही किंवा देर इज अ टेंडन्सी टू गो टू स्लीप. सो हे सगळे सिम्पटम्स जे आहेत सो कलेक्टिव्हली त्यांना न्यूरोलेप्टिक सिंड्रोम असं म्हटलं जातं. ओके, सो दॅट्स वाय दीज ड्रग्ज आर ऑल्सो टर्म्ड एज न्यूरोलेप्टिक ड्रग्स. D2 रिसेप्टर्सवरती ब्लॉकिंग प्रॉपर्टी आहे या पर्टिक्युलर ड्रग्सला. ओके, नाव इफेक्ट्स इन सायकॉटिक पेशंटच्या CNS वरती काय इफेक्ट आहे. सो बेसिकली जे काही सायकोसिसचे सिम्पटम्स आहेत म्हणजे जसं की इरॅशनल बिहेवियर, ॲजिटेशन असेल, मेंटल ॲजिटेशन किंवा ॲग्रेसिव्ह बिहेवियर किंवा थॉट्स डिस्टर्ब्ड असतात, बिहेवियर डिस्टर्ब्ड असेल तर ते सगळे नॉर्मलाइज होऊन जातात. हायपर रिॲक्टिव्हिटी, त्यानंतर हॅल्युसिनेशन्स, डेल्युशन्स हे खूप कॉमन साईड इफेक्ट सिम्पटम्स आहेत शिझोफ्रेनियाचे. ते बेसिकली सप्रेस होऊन जातात. सेडेटिव्ह प्रॉपर्टी पण आहे या पर्टिक्युलर ड्रग्जला, बट ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम सेडेटिव्ह प्रॉपर्टीला टॉलरन्स डेव्हलप होतो. म्हणजे थोड्या दिवसानंतर ती वेन ऑफ होते, दिसत नाही. बट अँटीसायकोटिक प्रॉपर्टी इज मेंटेन. ओके, मेजर प्रॉब्लेम या पर्टिक्युलर ड्रग्सचा हाही एक आहे, एक्स्ट्रा पिरामिडल मोटर डिस्टर्बन्सेस. सो D2 रिसेप्टर ब्लॉकेजमुळे ही एक मेन साईड इफेक्ट आहे जे हे ड्रग्स प्रोड्यूस करू शकतात. सो दॅट लिमिट्स द यूज. की त्यानंतर टेम्परेचर कंट्रोल अफेक्ट होऊ शकतो. त्यामुळे जे युजली कोल्ड सराउंडिंग्समध्ये बॉडी टेम्परेचर वाढायला हवं तर तिथे फॉल होतं. दॅट कंडिशन इज नोन ॲज पॉयकिलोथर्मिक. त्यानंतर coma is not produced. It's very difficult to produce coma with the overdose of these drugs. Okay, then apart from that certain drugs CTZ वरती जे D2 रिसेप्टर्स आहेत तर ते अफेक्ट करतात. तर त्याच्यामुळे अँटी इमॅटिक प्रॉपर्टी आहे न्यूरोलेप्टिक्सला. ते अँटी इमॅटिक्स म्हणून वापरले जातात. ओके, टू कंट्रोल दी वॉमिटिंग सेन्सेशन, नोजिया अँड वॉमिटिंग. नाव कमिंग टू द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. सो जसं आपण आधी बघितलं की बेसिकली D2 रिसेप्टर, D2 हा एक डोपामाइन रिसेप्टर आहे. डोपामाइन रिसेप्टर्सचे टाईप्ससुद्धा आपण बघितले, D1, D2, D3, D4 आणि D5. सो बेसिकली अँटीसायकोटिक्स D2 रिसेप्टर्स ब्लॉक करतात. ओके,
अपार्ट फ्रॉम दॅट देर आर सर्टन एजंट्स जे बाकीचे रिसेप्टर्ससुद्धा ब्लॉक करू शकतात, बाकी सबटाईप्सचे. बेसिकली लिम्बिक सिस्टममध्ये जे प्रोजेक्ट होणारे जे डोपामिनर्जिक जे प्रोजेक्शन्स आहेत ते बेसिकली अफेक्ट होतात, किंवा मिझोकॉर्टिकल एरियाजमध्ये. So this is a quite a promising theory for the mechanism of action of the neuroleptics. Okay, so slowly काय होतं की because of blockage of the D2 receptors तर त्यांच्यामध्ये adaptive changes होतात. Okay, so because of the D2 receptor blockage हे ब्लॉक्ड राहतात, त्यामुळे कुठेतरी डोपामाइनचा जो टर्नओव्हर आहे, सिंथेसिस आणि रिलीज आहे, ती कुठेतरी थोडीफार इन्क्रीज होते इनिशियली. ओके, सो त्यामुळे थोडासा लॅग टाईम आहे या पर्टिक्युलर ड्रग्सला. ओके, अँड लेटर ऑन दे विल सबसाइड ऑल दी इफेक्ट्स. ओके, ही मेकॅनिझम जी आहे D2 रिसेप्टर ब्लॉकिंग प्रॉपर्टी, तर ही काही ड्रग्स फॉलो करत नाही. ओके, सो त्यांना वीक D2 ब्लॉकिंग प्रॉपर्टीज आहेत, बट ॲट द सेम टाईम 5-HT2 रिसेप्टर्स किंवा α1 रिसेप्टर्स ब्लॉक करणे ही त्यांच्यामध्ये प्रॉपर्टी आहे. सो काही जे स्पेशली एटिपिकल अँटीसायकोटिक्स आहेत, तर त्यांच्यामध्ये D2 ब्लॉकिंग प्रॉपर्टी इतकी काही नाही आहेत, बट स्टील दे आर ॲक्टिंग ॲज अँटीसायकोटिक ड्रग्स. ओके, बिकॉज ऑफ द ॲडिशनल मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. नेक्स्ट ॲक्शन आहे ANS वरती. ANS वरती अगेन इट इज अ ब्लॉकिंग प्रॉपर्टी. अल्फा एड्रेनर्जिक रिसेप्टर्स ब्लॉक करू शकतात ड्रग्स, हे त्यांची टेंडन्सी आहे. ओके, और दे आर प्रेफरन्स टुवर्ड्स ब्लॉकिंग द अल्फा एड्रेनर्जिक रिसेप्टर्स. त्यानंतर अँटी कोलिनर्जिक प्रॉपर्टीज, कोलिनर्जिक रिसेप्टर्ससुद्धा ब्लॉक करू शकतात हे ड्रग. अपार्ट फ्रॉम दॅट H1 अँटीहिस्टॅमिनिक्स किंवा 5-HT रिसेप्टर्ससुद्धा ब्लॉक करू शकतात न्यूरोलेप्टिक्स. Next is local anesthetic. So neuroleptics property, neuroleptics drugs, they have very good local anesthetic property. Okay, potent local anesthetic आहे, but irritant action, because of irritant action they cannot be used. Apply केल्यानंतर irritation produce करतात ते. So this is the reason why they are not used as local anesthetic. त्यानंतर cardiovascular system वरती hypotension, primarily postural hypotension by central as well as peripheral mechanism. Okay, so this is a major drawback. Postural hypotension produce करू शकतात हे ड्रग. ओके, टॉलरन्स डेव्हलप होतो आफ्टर क्रॉनिक यूजर. हा ड्रग रिपीटेडली दिल्यानंतर ही ॲक्शन थोडीशी कुठेतरी टॉलरेट व्हायला मदत होते. अपार्ट फ्रॉम दॅट द क्लोरप्रोमाझिन, इट ऑल्सो alters the changes in the ECG, QT prolongation, so they have arrhythmogenic tendency also. Whereas because of membrane stabilizing property त्यांना थोडीफार अँटी अरिथमिक प्रॉपर्टी पण आहे, कारण ते मेम्ब्रेन स्टेबिलाइज करू शकतात. नेक्स्ट इज स्केलेटल मसल्स. ओके, ॲज सच डिरेक्ट ॲक्शन नाही आहे मसल फायबर्स किंवा न्यूरोमस्क्युलर ट्रान्समिशनवरती, पण स्पास्टिसिटी सारख्या ज्या पॅथॉलॉजिकल कंडिशन्स आहेत रिलेटेड टू युअर स्केलेटल मसल्स, सो ते रिड्यूस होऊ शकतात बाय इट्स ॲक्शन ऑन दी बेझल गॅंग्लिया और मेड्युला ऑब्लॉंगेटा. नेक्स्ट इज एंडोक्राईन. ओके, D2 रिसेप्टर ब्लॉकिंग प्रॉपर्टी आहे, ज्याच्यामुळे प्रोलॅक्टिनचं रिलीज जे आहे ते वाढून जातं. सो याच्यामुळे गॅलेक्टोरिया, okay, that is milk production which is not associated with pregnancy, or gynecomastia, that is enlargement of the breast in the males, so यासारख्या कंडिशन्स प्रेसिपिटेट होऊ शकतात. ओके, अपार्ट फ्रॉम दॅट गोनाडोट्रोपिन सेक्रेशन रिड्यूस होऊ शकतं. त्यानंतर ग्रोथ हॉर्मोन रिलीज. ओके, सो दॅट इज ऑल्सो रेड्युस्ड ओके बाय दिस पर्टिक्युलर ड्रग. त्यानंतर अँटीडायुरेटिक हॉर्मोन, याचं रिलीजसुद्धा डिक्रीज होऊन जातं, त्याच्यामुळे युरिन आउटपुट इन्क्रीज होऊ शकतं. ओके, कमिंग टू द नेक्स्ट पार्ट, दॅट इज टॉलरन्स अँड डिपेंडन्स. ओके, सो ॲज सच अँटीसायकोटिक्स रिपीटेडली दिल्यानंतर त्यांची सेडेटिव्ह किंवा हायपोटेन्सिव्ह ॲक्शन आहे, तर त्याला टॉलरन्स डेव्हलप होतो. बट अँटीसायकोटिक और एक्स्ट्रापिरामिडल जे इफेक्ट्स आहेत, तर त्यांना टॉलरन्स डेव्हलप होत नाही. त्यानंतर डिपेंडन्स बद्दल जर सांगायचं झालं तर
हे पर्टिक्युलर ड्रग ब्लँड ड्रग्ज आहेत, म्हणजे दे डोंट प्रोड्यूस युफोरिया, सेन्स ऑफ वेलबिंग जे आहे. सो त्याच्यामुळे डिपेंडन्स लायबिलिटी इथे नाही आहे. फिजिकल डिपेंडन्स और सायकोलॉजिकल डिपेंडन्स इज ऑलमोस्ट ॲबसेंट. ओके, देन कमिंग टू द फार्माकोकायनेटिक्स, ओरल ॲब्झॉर्प्शन इज अनप्रेडिक्टेबल आणि बायोलेबिलिटीसुद्धा त्याची कमी आहे. ओके, as compared to this parenteral route like IV or IM, these routes are preferred. Okay, plasma protein binding is very high. Tissue प्रोटीन्सला सुद्धा हे ड्रग्ज बाउंड राहू शकतात. इवन ब्रेनमध्ये याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू प्लाझ्मा. मेटाबॉलिझम इट टेक्स प्लेस बाय CYP2D6. नेक्स्ट इज इंटरॅक्शन्स. सो न्यूरोलेप्टिक ड्रग्स बाकी जे CNS डिप्रेसंट ड्रग्ज आहेत त्यांना पोटॅन्शिएट करू शकतात, लाईक हिप्नॉटिक्स असतील किंवा एन्झिओलायटिक्स असतील, अल्कोहॉल्स, ओपिओइड्स, अँटीहिस्टॅमिनिक्स. सो ॲडिटिव्ह CNS डिप्रेसंट प्रॉपर्टी दिसू शकते इकडे. त्यानंतर न्यूरोलेप्टिक्स D2 रिसेप्टर्स ब्लॉक करतात, त्यामुळे ते लिव्होडोपाची ॲक्शन अँटोगनाइज करू शकतात, कारण लिव्होडोपा डोपामाइनमध्ये कन्वर्ट होतं आणि ते ॲज अ ट्रान्समिटर तो स्टोर किंवा तो ॲक्ट करतो रिसेप्टर्सवरती. इवन डोपामाइन ॲगोनिस्ट ऑल्सो. ओके, सो यांची ॲक्शन अपोज करू शकतात न्यूरोलेप्टिक्स, कारण दोघांचीही मेकॅनिझम ऑफ ॲक्शन एक्झॅक्टली ऑपोजिट आहे. ओके, नेक्स्ट इज अँटी हायपरटेन्सिव्ह ॲक्शन ऑफ क्लोनिडिन और मिथाइल डोपा. ओके, सो ही रेड्यूस होऊ शकते. ओके, कारण आपण बघितलं की एड्रेनर्जिक रिसेप्टर्स ब्लॉक होऊ शकतात. सो त्याच्यामुळे या दोन ड्रग्सची अँटी हायपरटेन्सिव्ह ॲक्शन आहे ती रेड्यूस होऊ शकते. त्यानंतर इंटरॅक्शन्स ॲज सच पॉसिबल नाही. हा ड्रग स्वतः एन्झाईम इंड्युसर नाही आहे, बट बाकीचे जे एन्झाईम इंड्युसर्स आहेत लाईक बार्बिच्युरेट्स और अँटी कन्व्हर्जन्सचं, ते न्यूरोलेप्टिक्सच्या ब्लड लेवल्स रेड्यूस करू शकतात. ओके, बाय एनहान्सिंग द मेटाबॉलिझम. नेक्स्ट कमिंग टू द ॲडवर्स इफेक्ट्स. हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. साईड इफेक्ट्स बेसिकली दोन टाईप्सचे आहेत, बेस्ड ऑन फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स दॅट इज डोज रिलेटेड और hypersensitivity reactions. Okay, coming to the first type, that is based on pharmacological actions or dose related. First आहे CNS वरती toxicity, drowsiness or sedative property आहे, lethargy, mental confusion. ओके, यामधलं सेडेटिव्ह प्रॉपर्टी आहे त्याला टॉलरन्स डेव्हलप होऊ शकतो. ओके, अपार्ट फ्रॉम दॅट ॲपटाईट इन्क्रीज होते, सो वेट गेन होऊ शकतं. त्यानंतर एपिलेप्टिक्समध्ये सीझर्स प्रेसिपिटेट होऊ शकतात. नेक्स्ट इज दी CVS. याच्यावरती आपण बघितलं की पोस्चरल हायपोटेन्शन, पाल्पिटेशन, त्यानंतर QT इंटरवल प्रोलॉंगेशन, सो अरिथमियाज प्रेसिपिटेट होऊ शकतात. अँटीकोलिनर्जिक साईड इफेक्ट्स आपण बघितले की अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी आहे, सो त्यामुळे ड्रायनेस ऑफ माउथ किंवा ब्लरिंग ऑफ विजन, कॉन्स्टिपेशन, युरिनरी हेजिटेन्सी स्पेशली इन एल्डरली मेल्स, सो या सगळ्या गोष्टी प्रेसिपिटेट होऊ शकतात. मेटाबॉलिक इफेक्ट्स हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. ओके, काही मेटाबॉलिक चेंजेस होऊ शकतात ज्याच्यामुळे से फॉर एक्झाम्पल डायबिटीज लाईक कंडिशन प्रेसिपिटेट होऊ शकते किंवा ती कंडिशन वर्सन होऊ शकते. ओके, अपार्ट फ्रॉम दॅट ट्रायग्लिसराइड्स लेवल्स सुद्धा वाढू शकतात बॉडीमध्ये. नेक्स्ट इज एंडोक्राईन इफेक्ट्स. ओके, याच्यामध्ये आपण बघितलं की हायपर प्रोलॅक्टिनेमिया म्हणजे प्रोलॅक्टिनचं रिलीज वाढवणे बिकॉज ऑफ D2 ब्लॉकेज, सो ज्याच्यामुळे हायपर प्रोलॅक्टिनेमिया प्रेसिपिटेट होऊ शकते. ओके, त्यानंतर लोअरिंग ऑफ दी गोनॅडोट्रोपिन लेवल्स. त्यानंतर कंडिशन्स लाईक गॅलेक्टोरिया, गायनेकोमेस्टिया मे बी प्रेसिपिटेटेड, हे पण आपण बघितलं. नेक्स्ट इज extrapyramidal disturbances. So this is also very important. This is majorly because of the D2 receptor blockage. Okay, so हे जे extrapyramidal side effects आहेत, जे usually जे एटिपिकल अँटीसायकॉटिक्स आहेत तर ते युजली एक्स्ट्रापिरामिडल साईड इफेक्ट्स प्रोड्यूस करत नाहीत, कारण ते मेनली डोपामाइन रिसेप्टर्स ब्लॉक करत नाहीत, तर ते बाकी मेकॅनिझम्स फॉलो करतात. ओके, सो हे जे एक्स्ट्रापिरामिडल साईड इफेक्ट्स आहेत त्याच्यामधला फर्स्ट टाईप आहे पार्किन्सोनिझम. सो D2 रिसेप्टर ब्लॉकेज
याच्यामुळे पार्किन्सन्स लाईक कंडिशन प्रेसिपिटेट. सो डोपामाइन रिसेप्टर्स जे आहेत ते ब्लॉक केले जातात, त्यामुळे डोपामाइन ॲक्ट करू शकत नाही तिकडे. सो कंडिशन्स सिम्टम्स लाईक रिजिडिटी, ट्रेमर्स, हायपोकायनेझिया, गेट, पोश्चर कुठेतरी अफेक्ट होतं. ओके, किंवा जे पेरिओरल ट्रेमर्स म्हणजे लिप्समध्ये ट्रेमर्स दिसू शकतात. सो रॅबिट सिंड्रोम आपण त्याला म्हणू शकतो, हा सुद्धा कुठेतरी प्रेसिपिटेट होतो. नेक्स्ट टाईप आहे अक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया. सो याच्यामध्ये अनयुज्युअल टाईप ऑफ मसल स्पॅझम्स दिसतात, स्पेसिफिकली तुमच्या फेशियल रिजनमध्ये किंवा टंगमध्ये. सो याच्यामुळे मध्ये ग्रिमेसिंग सारखे फेशियल एक्सप्रेशन्स येतात, किंवा टंग थ्रस्टिंग म्हणजे टंग बाहेर फेकली जाते. टॉर्टिकोलिस म्हणजे तुमचं जे हेड आहे एक साईडला टिल्टेड राहतं, लॉक जॉज, यासारख्या कंडिशन्स प्रेसिपिटेट होऊ शकतात. ॲकॅथिसिया इज अ नेक्स्ट टाईप ऑफ एक्स्ट्रा पिरामिडल साईड इफेक्ट. याच्यामध्ये रेस्टलेसनेस, डिस्कम्फर्ट किंवा ॲजिटेशन. सो ज्याच्यामुळे काय होतं की एखाद्या व्यक्तीला एक देर इज अ डिझायर टू मूव्ह अबाउट, इकडे तिकडे मूव्ह करतील ते पर्पजलेसली. दिस इज नॉट असोसिएटेड विथ एन्झायटी, बट इट इज द रेस्टलेसनेस विच इज मेकिंग द पर्सन टू मूव्ह हिअर अँड देअर. नेक्स्ट इज मॅलिग्नंट न्यूरोलेप्टिक सिंड्रोम. ओके, सो याच्यामध्ये सिम्टम्स लाईक रिजिडिटी, इमोबिलिटी, ट्रेमर्स, फीवर, फ्लक्च्युएटिंग BP and heart rate, किंवा मायोग्लोबिन present in the blood. So this is quite a life-threatening condition. Actually, it may be fatal also. Dantrolene याच्या ट्रीटमेंटसाठी दिलं जातं. नेक्स्ट इज टार्डिव डिस्कायनेझिया. टार्डिव डिस्कायनेझिया म्हणजे पर्पजलेस इनव्हॉलंटरी फेशियल किंवा लिम्ब मुवमेंट्स, लाईक चुईंग मुवमेंट्स. आपल्या तोंडात काही नसतं बट स्टील वी आर मेकिंग चुईंग मुवमेंट्स, पाउटिंग, पफिंग ऑफ द चीक्स, okay, as if which is done during smoking, lip licking, choreoathetoid movement म्हणजे purposeless movements of the limbs, okay, यासारख्या purposeless movements, that is tardive dyskinesia may be precipitated. त्यानंतर miscellaneous dose related side effects are weight gain, त्यानंतर ब्लड शुगर आणि लिपिड लेवल्स वाढवणे, डायबिटीज वर्सन होऊ शकतो. त्यानंतर स्किन पिगमेंटेशन किंवा कॉर्नियल और लेंटिकल ऑपॅसिटीज किंवा रेटिनल डॅमेज, डिजनरेशन होऊ शकतात. नेक्स्ट इज द सेकंड टाईप ऑफ साईड इफेक्ट इज हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन्स. याच्यामध्ये कॉलेस्टॅटिक, जॉन्डिस, स्किन रॅशेस, अर्टिकारिया, फोटोसेन्सिटिव्हिटी, ए ग्रॅन्युलोसायटोसिस किंवा मायोकार्डायटिस यासारख्या रिॲक्शन्स प्रेसिपिटेट होऊ शकतात. नेक्स्ट पार्ट इज द यूजेस. फर्स्ट वन इज इन द ट्रीटमेंट ऑफ सायकॉसिस. याच्यामध्ये शिझोफ्रेनिया, मानिया, ऑर्गॅनिक ब्रेन सिंड्रोम यासारख्या कंडिशन्समध्ये हे ड्रग्स वापरले जाऊ शकतात, किंवा एन्झायटीमध्ये और ॲज अँटीइमेटिक्स ऑल्सो दे आर यूज, न्यूरोलेप्टिक्स. अदर यूजेस जसं की हिप्नॉटिक किंवा एनाल्जेसिक्स और एनेस्थेटिक्सला पोटेन्शिएट करणं, किंवा इंट्रॅक्टेबल हिकअप्स, उचकी लागणे, okay, continuous, which is not controlled, so that can be responded by chlorpromazine. त्यानंतर tetanus, which is a condition wherein there is a spasm of the muscles, okay, due to infections. Alcoholic hallucinosis, Huntington's disease, Gilles-Della Tourette syndrome यासारख्या कंडिशन्स मध्ये सुद्धा अँटीसायकोटिक ड्रग्स इफेक्टिव्ह आहेत. देन कमिंग टू द इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, क्लासिफिकेशन इज इम्पॉर्टंट. त्यानंतर क्लोरप्रोमाझिनची फार्मोकॉलॉजी खूप इम्पॉर्टंट आहे, खूप वेळा विचारली गेली आहे पेपर्समध्ये. त्यानंतर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ क्लोरप्रोमाझिन और एनी वन ऑफ दी एटिपिकल अँटीसायकोटिक्स हे सुद्धा महत्त्वाचे आहे, नोट विचारलं जाऊ शकतं, किंवा त्यांचे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. Adverse effects of antipsychotics are also very, very important. Many times they have appeared in the papers. Another uses of antipsychotics. 2 marks question can be asked.